वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू। या सुधारणांमुळे धार्मिक स्थळांची व्यवस्था बदलणार नाही, केवळ वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन होणार, किरेन रिजिजू यांनी केलं स्पष्ट। वक्फ कायद्यात काँग्रेसच्या काळात वेळोवेळी बदल करण्यात आले, मात्र रालोआ सरकार करत असलेल्या बदलांनाच विरोधकांचा आक्षेप। संसदीय कार्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका। 2013 साली काँग्रेसनं वक्फ कायद्यात रातोरात केवळ तुष्टीकरणासाठी केलेल्या सुधारणांमुळेच या सुधारित विधेयकाची गरज, गृहमंत्री अमित शाह यांचा चर्चेदरम्यान आरोप। वक्फच्या नावावर संपत्ती घशात घालणाऱ्यांना पायबंद घालणारं हे विधेयक गरीब मुस्लिमांच्या हिताचं आहे, हे त्यांच्याही लक्षात येईल, अमित शाह। वक्फमध्ये सुधारणा आवश्यक, मात्र सरकारचं विधेयक देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवत मुस्लिम धर्मात ढवळाढवळ करत असल्याचा काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचा आरोप। राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला बळकट करणारं वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। वक्फ सुधारणा विधेयकाला समर्थन देण्याची शिवसेनेची भूमिका स्पष्ट। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका पळपुटेपणाची असल्याची एकनाथ शिंदे यांची टीका। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज मध्यरात्रीपासून भारतासह अनेक देशांच्या आयात शुल्कात वाढ करण्याची शक्यता, संपूर्ण जगाचं घोषणेकडे लक्ष। आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर आज पहाटे झालेल्या तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी। नमस्कार।